प्रेमामध्ये बघा कशी चाले, प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हात. कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी, कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी, कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी, तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. सांभाळून जा हा. आणि हे बघ, गेल्या गेल्या आधी आईवडिलांना नमस्कार कर. ते रागानं काही वावगं बोलले तर वाईट वाटून घेऊ नकोस. जावई, अहो मला तुमचं नाव सुद्धा माहित नाही. काट्या चमच्याची कधी सवय नाहीये ना. आता तुम्हाला सवय करायला हवी, कारण तुम्ही हाय सोसायटीत येणार ना. तुझ्या माहेरचे खरंच चांगले आहेत. कोण होते हो? आमच्या कंपनीतलं नोकर हो. अगं पण तुझा कुठे अपमान झाला? ते मागवून बोलले आणि आपण ऐकलं बस. पण हे ते रोज करतात. माझ्या घरच्यांचे संबंध ठेवायचे म्हणजे स्वतःचा अपमान करून घ्यायचा. हो, पदोपदी अपमान करतात ते. अपमान केल्याशिवाय ना त्यांना जेवण पचत नाही. अहो, संत तुकाराम महाराज म्हणतात, दोन काठ असलेल्या संसाराची नदी कितीही वाहिली तरी तिचे काठ कधीही एकत्र येत नाहीत, जोपर्यंत त्या दोघांमधला पाण्याचा जो प्रवाह आहे, म्हणजेच त्यांच्यामधला जो अहंभाव आहे, तो सुकत नाही, तो आटत नाही, तोपर्यंत काठ एकत्र येत नाही. समजलं? काहीतरीच काय बोलताय? म्हणजे सायली आणि सीताराम हे दोन काठ आहेत की काय? नाही 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 नाही, सायली आणि सीताराम नव्हे, राणे आणि शिंदे कुटुंब हे दोन काठ आहेत. अहो, असं काय करताय? आपलं राहणीमान कसं, त्यांचं कसं, त्यामुळे एकत्र येणं कठीण. मग आता काय करायचं आपण? काही नाही, फक्त पाहत राहायचं, त्या दोघांना सांभाळायचं. कालांतराने जखम भरून येईल, सांभाळतील, थोडा वेळ जाऊ देत, सावरतील. पण मग त्या 16 सोमवाराच्या व्रताचं काय? श्रावण सुरू आहे ना, मग उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. अरे वा, येतो तुला. पांडुरंग पांडुरंग. कोणाचं काय आणि कोणाचं काय? मला सांगा, तुमचे आई वडील कसे आपल्याला सांभाळून घेतात? माझ्या आई वडिलांना सांभाळायला काय होतं? नाही सांभाळत कसे? अगं, तू फोन केलास तेव्हा तुझ्या आई वडिलांनी आपल्याला घरी बोलावलं ना, आणि तूच त्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं नाही, तेव्हा ते तरी काय करणार? जाऊ दे, झालं गेलं विसरून जाऊया. नाही. अगं पण मी कधी ना कधी त्यांना पटवून देईन की माझा निर्णय योग्य होता ते. पण त्याआधी मी माझ्या अपमानाचा जरूर बदला घेईन. सायली, माझा आई. नाही नाही, तुम्ही कणखर नसाल पण मी कणखर आहे. मी त्यांना दाखवून देईन की संसार कसा करतात. देवा तुझ्या अंगणात सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ, भक्ती भावनेने बांधिले देऊळ, भक्ती भावनेने बांधिले देऊळ, भक्ती भावनेने बांधिले देऊळ. देवा
तुझ्या अंगणात सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ. भक्ती भावनेने बांधिले देऊळ, भक्ती भावनेने बांधिले देऊळ, भक्ती भावनेने बांधिले देऊळ. हॅलो. अच्छा अच्छा, नाही नाही ठीक आहे, मी माझा हवालदार पाठवतो. ओके, या बाय. साहेब, हा एक सांगू? सांग. काल मी सासरी गेलो होतो. काय काय सांगतोस काय? हो, तिकडे मस्त भरपूर असं कॉन्टिनेंटल जेवण घेऊन आलो. कॉन्टिनेंटल? हा, म्हणजे काय सर? अरे कॉन्टिनेंटल माहित नाही तुला? कॉन्टिनेंटल म्हणजे हे ते हे रे, म्हणजे आपलं इंटरनॅशनल. हा तसंच काहीतरी. म्हणजे ते पिझ्झा, नूडल्स. काही फेकू नका, हे पदार्थ रस्त्यावर पण मिळतात. भरपूर प्रकार होते. बरं ते जाऊ दे. काय करतो का तू सासरा? बिझनेस. बिझनेस? कुठला? ते काय मला माहित नाही, पण खूप श्रीमंत आहेत. अच्छा. त्यांनी माझी एवढी चौकशी चालवली की मला त्यांना काही विचारताच आलं नाही. नाव काय? सीताराम शिदोजीराव शिंदे. तुझं नाही रे, तुझ्या सासऱ्याचं नाव काय? हा 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 हा, सिद्धार्थ राणे. काय? साहेब तुम्ही ओळखता? अरे बाबा, बडी मोठी आसामी आहे. म्हणजे सीतारामची मज्जाच मजा आहे. लॉटरी लागली. कसली मजा? का? कसली मजा म्हणजे तुला यापुढे कसलीही कमतरता वाचणार नाही. नाही साहेब, सायलीला पुढे संबंध ठेवायचे नाही आहेत. का? शेवटी काय, एवढ्या मोठ्या कर्तबगार सासऱ्याचा जावई हा, पण याची लायकी काय? झाडावर चढून फळे खाणारा माकडच. कणकर आणि कर्तबगार सिंह नाहीच. म्हणजे अरे तू असं काहीतरी काम कर जेणेकरून तुझ्या सायलीला आणि तुझ्या फॅमिलीला तुझा अभिमान वाटला पाहिजे. म्हणजे काय करू? मी इमानदारीने काम करतोच, पण त्यापेक्षा अजून काय करू? अरे बाबा, तू तर ते नेहमीच करतोस, पण असं काहीतरी काम कर जेणेकरून सर्वांना तुझा अभिमान वाटेल. पुन्हा तेच, म्हणजे काय करू? अरे म्हणजे असं कर रे, एक काम कर, वेळ आली ना की मी तुला सांगेन. ठीक आहे? हा, तू जा आता बाबा. साहेब ठीक आहे, मी बघतो. चल. अरे जा. वेगळं काय काय साहेब, आज इकडे कुठे? नाही म्हणजे आपलं आगमन मॅडमला माहित आहे का? नाही नाही, अरे इकडेच कामाच्या निमित्ताने आलो होतो. म्हटलं मॅडमच्या ऑफिसमध्ये जाऊया, काय चाललंय ते बघूया. बसा बसा साहेब, बसा. हो, बसतो बसतो. मला सांगा, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, थंडा वगैरे? काही नको, पहिले मॅडम कुठे गेलेत ते बघ, मग ठरवतो काय घ्यायचं ते. काय साहेब, बाईला तुम्ही मॅडम म्हणता का? मॅडम मग काय बाईसाहेब म्हणणार आहे? अरे मी तुमच्या ऑफिस मध्ये आहे, हे काय माझं घर नाहीये. मॅडम आले, बसा मॅडम. अरे तुम्ही कधी आलात? हाच काय सूर्य पश्चिमेला उगवला? मॅडम साहेब आता झाले. हो. आपण कॉफी आणाल? हो. आणि गरम आणाल? हो मॅडम. बोला, काय काम काढलं? अगं नाही ग, सहजच आलो होतो, म्हटलं तुला भेटून जावं. अरे वा, व्हेरी गुड. चला, म्हणजे तुम्हाला माझी आठवण आली तर. नाही, कसं असतं ना, लग्न झालं ना की नवऱ्यांना बायकोची आठवण येत नाही, हो ना? हाच खरा प्रॉब्लेम आहे तुम्हा बायकांचा. तुम्ही पुरुषांना ओळखूच शकत नाही आणि आपलं मत बोलून मोकळे होता, पण पुरुषांना तसं करता येत नाही मॅडम. हो का? मॅडम कॉफी एकदम गरमागरम आहे. क्या बात, क्या बात आहे तावडे. चला, सीडी आणायची प्रोजेक्टची. पळा 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 पळा. खूप काम आहेत आज, आणि हा म्हणजे ना खूप काम आहेत तुला, म्हणजे वेळ होणार आहे तुला.
वेळ नाही होणार आहे, तुमच्याकडे टाइम आहे ना? हा, मग थोड्या वेळ बसा, मी पटकन कामावरते, मग आपण एकत्र जाऊ. ओके ओके मॅडम ठीक आहे स्टडी. ही सीडी घ्या, जागेवर ठेवा. जास्त वेळ लागणार आहे का? हा नाही ठीक आहे कर तुझं काम कर. हा कॅरी ऑन. काय म्हणते, जरा ना काम वाढतंय, मला असं वाटतं की तुम्ही पुढे होता का? मी येते थोड्या वेळात. ठीक आहे, पण लवकर ये. हो आलेच. हो चल बाय बाय बाय. माकड आहे की सिंह? छे, मी सिंह आहे. पण सायली सुंदर आहे, म्हणजे मी माकड आहे? नाही, पण मला झाडावर चढता येत नाही. मी कर्तबगार आहे, कणखर आहे. कर्तबगार आणि कणखरपणा हे काय प्रकार आहे? काय हो, आज काय एवढं आरशात बघणं चाललंय? ते हे आपलं उन्हाने फिरून फिरून सावळा होत चाललोय. हसायला काय झालं? नाही चालेल, मला सावळा नवरा चालेल, काही हरकत नाही. तुला चालेलच म्हणजे? अगं सुंदर बायकांना असेच पुरुष आवडतात. कसे? सावळे? सावळे नाहीत ग, ते काय म्हणतात ते कणखर आणि कर्तबगार नसतात ते. हे तुम्हाला कोणी सांगितलं? कुरूप असावा सुंदर, प्रत्येक स्त्रीला आपला नवरा कर्तबगार आणि कणखर असावाच लागतो. हे ग, कर्तबगार आणि कणखर पुरुष बायकांसमोर वाकत नाहीत. बायको समोर वाकल्याने त्याची काय कर्तबगारी निघून जाते का? आणि ज्याच्यावर आपण प्राणापलीकडे प्रेम करतो ना, त्याच्या समोर जर वाकलो तर काय कमी पण आहे?
इथे कमीपणाच्या कुठे गोष्टी आल्या आहेत? कणखरपणा आणि कर्तबगार हा विषय चाललाय आपला. तेच देऊ. कणखरपणा आणि कर्तबगार हे काय प्रकरण आहे तेच कळत नाहीये. मी तुम्हाला समजवू का? हा. कर्तबगार म्हणजे प्रामाणिकपणे कार्य करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा आणि आपली कर्तव्ये पार पाडणारा. आणि कणखर म्हणजे दुःखाला न डगमगता संकटाला सामोरे जाणारा. मग मी कुठे कर्तबगार आणि कणखर आहे? हा, म्हणजे मी प्रामाणिकपणे कर्तव्य पार करतो, एकाही पैशाची लाच घेत नाही, महिन्याचा पूर्ण पगार घरी येऊन आईला देतो, यालाच कर्तबगार म्हणतात ना. आणि कणखरपणा? अहो, आता एवढ्या पैशात घर चालवणं, मग त्याला काय म्हणतात? कणखरपणा? मग काय? पण कर्तबगार म्हणजे काय? माझं काय? तुमचं काय? म्हणजे पुरुषाने कसं कणखर आणि काय म्हणतात ते कर्तबगार असायला हवं. बरोबर. पण मला सांगा, हाच तुम्ही हे सगळं काय आरंभलंय? काही नाही ग, मला जेव्हा कळेल ना तेव्हा मी तुला नक्की सांगेन. अर्थात? अर्थ शोधतोय, समजला की नक्की सांगेन. आई म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. तुम्ही अगदी नादिष्ट आहात. एखाद्या गोष्टीच्या पाठी लागलात ना की त्याची पाठ सोडत नाही तुम्ही. सायली, म्हणूनच तुम्ही मला जास्त भावलात. खरंच? मग मला सांग, कणखरपणा आणि कर्तबगार म्हणजे काय? पुढे हो, मला काम करू देत. अरे, जगात असे कित्येक गरीब लोक आहेत जे कमी पैशात घर चालवतात. याचा अर्थ असा होतो का की ते सगळेच कर्तबगार आणि कणखर आहेत? वेडा कुठला. अरे, कर्तबगार आणि कणखर म्हणजे काय माहितीये का? जगापेक्षा वेगळं असं काहीतरी करून दाखवायचं. हेच ऐकून ऐकून कंटाळले मी. तर जोपर्यंत मी काही करून दाखवत नाही ना, तोपर्यंत सायलीला तिच्या माहेरी मान मिळणार नाही. आता माझी जबाबदारी आहे ती. छान, प्रगती आहे. तुला लवकरच संधी मिळो ही शुभेच्छा. धन्यवाद साहेब. चला, हे तर झालं. उठा उठा साधू संत, साधा पुले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. पांडुरंग पांडुरंग. मी काय म्हणते, बोला. आज ते आपल्या मिल्क सेंटर वाल्यांचा संप आहे. हो. आणि घरात चहा करायचा म्हटला ना तर थेंबर दूध नाहीये. अरे देवा, मला ना सकाळी सकाळी संप करायचं कसं सुचतं हो? दुपारी बिमारी नाही करतायत का? हो ना. काय म्हणते? काय? जरा त्या कोपऱ्यावरच्या भैयाकडून दूध घेऊन येता का? मी? हो. गेलो असतो, पण माझी देवपूजा पूर्ण झाल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही. ठाऊक आहे ना तुला? झालं. म्हणजे आता तुमची ही सगळी अनेक उरकून तुम्ही तिथे जाणार, हो. मग तोपर्यंत अर्धा वाटी सुद्धा दूध मिळायची शक्यता नाहीये. आणि तुम्हाला माहितीये ना, हो, चहा प्यायल्याशिवाय मला काही कामच सुचत नाही. म्हणजे झाला ना माझा दिवसाचा पट्ट्याबोळ. हो, तुम्हाला चहाची एवढी तल्लफ आहे तर मग तुम्ही स्वतःच जाऊन का नाही आणत? हो का? हो. गेले असते मी, पण मग घरातली इतकी सगळी कामं कोण करेल सकाळी सकाळीच? पांडुरंगा, हरिहरा नाही भेद, करू नये वाद, एक एकाचे हृदय, गोडी साखरेच्या ठाई. भेद कासे नाड, एक वेलांटीच आड, हरिहर एक वेलांटी आड, दोन्ही सारखेच. हरी काय आणि हर काय सारखेच. तर भेद कासे नाड, एक वेलांटीच आड, उजवे वाम भाग, तुका म्हणे एकची अंग. बघा, एकच अंग आहे, त्याने काम करत राहायचं. पांडुरंगा, खरंच माझं नशीब फुटलं रे.
अरे सकाळी 1 कप चहाऐवजी अभंगच ऐकावा लागतोय. नशीब तुमचं अभंग ऐकायला मिळतंय, चांगलं आहे. बघ आज ना चांगला पैसा कमवायचा चांगला चान्स आहे. पाणी नीट टाक. होय मालक. पण एवढी गर्दी आहे सगळ्यांना पुरणार कसं काय? अरे त्यांना सांगायचं नेहमीचं दूध संपलंय, हे चिकाचं दूध आहे, महाग मिळेल. पण लोक मारतील ना. अरे आजपर्यंत कधी मारलंय का तुला? नाही. मग अरे पब्लिक आहे ते, ओरडणार, बोंबाबोंब करणार आणि पुढे काय विसरतात. अरे या परिस्थितीचा ना आपण धंद्यावाल्याने फायदा करून घेतला पाहिजे. कळलं? हा, नीट पाणी टाक. हा नीट टाकतो. हा ठीक आहे, झालं टाकून. हो झालं. चला साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल